नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र पाटील. मित्रांनो, मी आज आलो आहे मोशीमध्ये ना PIECC ग्राउंड आहे. आणि या ग्राउंडमध्ये ना महाराष्ट्रातील किंवा जगातील आपण म्हणू शकतो सर्वात मोठं धर्मवीर संभाजी महाराज यांचं पुतळ्याचं काम चालू आहे. मित्रांनो, तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत नसेल की आपल्या मोशीमध्ये सर्वात मोठा धर्मवीर संभाजी महाराज यांचं पुतळ्याचं काम चालू आहे. तर हे काम प्रगतीपथवर आहे. आत्ता मी आहे मोशीमध्ये, मी आत्ता आहे आणि मी बऱ्याच दिवसापासून PIECC जे ग्राउंड आहे त्याच्या आजूबाजू नेहमी माझं जाणं येणं असतं. तर मित्रांनो, मी तुम्हाला ना आता काम तर प्रगतीपथवर आहे, चालू आहे, पण जेव्हा हे काम बनेल ना तेव्हा अतिशय हा जो परिसर आहे एवढा जबरदस्त इथं महत्त्व होणार आहे मित्रांनो. कारण या ग्राउंडवर नेहमी ना एक कृषी प्रदर्शन, नंतर कायमस्वरूपी एक्झिबिशन काही ना काही इथं भरत असतं. पण आत्ता ना तुम्हाला मी दाखवतो तिथलं ते काम कसं चालू आहे. कारण आतमध्ये मलाही परमिशन मिळणार नाही, मी बाहेरून दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, आता हे तुम्हाला झूम करणार मी, एक झूम करून दाखवतो. थांबा एक मिनटं. एक क्रेन दिसते तुम्हाला, हे बघा, ही क्रेन हे तुम्हाला दिसत असेल. अजून जास्त झूम केलं ना तर व्हिडिओ फाटायची शक्यता जास्त असेल. हे तुम्हाला दिसते का? हे बघा, हे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला दिसत असेल हे धर्मवीर संभाजी महाराज यांचं भल्ला मोठा इथं टॅच्यू, म्हणजे आपण एक मोठा पुतळा म्हणू शकतो. इथं काम प्रगतीपथवर चालू आहे मित्रांनो. हे आहे आपण दिसते PIECC जे ग्राउंड आहे तिथं हे काम चालू आहे. अजून मी झूम करायचा प्रयत्न करतो. हे बघा, एक क्रेन आहे, एक क्रेन दिसत असेल तुम्हाला आणि हे काम इथं चालू आहे मित्रांनो. हे तुम्हाला दिसत असेल बघा, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हे ते मोठं ग्राउंड आहे, फार मोठं ग्राउंड आहे. आणि हा जो रोड दिसतोय हा RTO ऑफिस इकडं मोशीतला हा रोड आहे. आणि इकडं समोर तुम्हाला दिसत असेल, इकडं हा मोशी म्हणजे आपण म्हणू शकतो की इकडं या जागेवर नाशिक आणि इकडं पुणे असा हायवे, तिकडून त्यांना एंट्री आहे, इकडून पण एंट्री या ग्राउंडला. हे तुम्हाला दिसत असेल. तुम्ही एक म्हणत असाल की हे काम कधीपर्यंत हे होणार आहे किंवा कधीपर्यंत याचं आपण म्हणू शकतो उद्घाटन, म्हणजे जसं काम कधी होणार. आता हा तुमचा मनातील लोकांचा प्रश्न असेल तर मित्रांनो, हे मी ते सांगू शकत नाही कधीपर्यंत काम होईल. कारण बरेच दिवसापासून हे काम चालू आहे. सर्वांनी खूप चांगला सपोर्ट पण केलेला आहे. स्थानिक जे काही नेते वगैरे आहेत यांचा खूप चांगला इथं म्हणजे सहभाग आहे किंवा त्यांचा प्रयत्न खूप चांगला चालू आहे. आता हे काम कधी होईल हे मी पण नाही सांगू शकत, पण जेव्हा होईल मित्रांनो तेव्हा अतिशय म्हणजे पहिला व्हिडिओ, माझी जी इच्छा आहे मी पहिला व्हिडिओ मी बनवायचा प्रयत्न करेल. कारण मी या ग्राउंडच्या, माझं जाणं येणं नेहमी या ग्राउंडच्या आजूबाजूचं असतं, म्हणून मी नेहमी बघत असतो. एक दिवस मनात आलं की मला एक दिवस नक्की याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे. पण व्हिडिओ मी माझा आकर्षक व्हिडिओ तुम्हाला जेव्हा बनवेल की जेव्हा हे काम होईल तेव्हा मी खूप सुंदर एक आकर्षक व्हिडिओ वगैरे मला मनाला वाटेल ना तेवढा मी बनवेल आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, असे नवनवीन मी तुम्हाला अपडेट देत राहील की आपल्या आजूबाजू काय चालतं आहे. कारण मी नेहमी गड किल्ल्यांचे जुने पडके जे वाडे वगैरे असतात किंवा रेग्युलर व्लॉग वगैरे मी बनवत असतो मित्रांनो. सहज जाताना म्हटलं थोडंसं इकडं लक्ष गेलं की, आणि ते बघून खूप आनंद वाटला की इथलं काम जोमात चालू आहे. क्रेन वगैरे या गोष्टी आपल्या दिसत आहेत. एक नेते वगैरे असले यांनी हे काम लवकर करावं अशी माझी इच्छा आहे. एक शिवप्रेमी म्हणून, एक धर्मवीर संभाजी महाराज यांचा आम्ही दैवत मानतो म्हणून आमची ही इच्छा आहे आणि होतं पण आहे. तर मित्रांनो, जर हे काम लवकर झालं तर सर्वप्रथम मी तुम्हाला व्हिडिओ पण टाकणार आहे. आणि असेच आपण नवीन नवीन अपडेट आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून देत असतो. आणि अजून तुम्हाला नवीन अपडेट्स म्हणजे नवीन काही अजून काही घडतं आहे का आपल्या आजूबाजू, किंवा अजून आजूबाजू आपल्याला असं काही होतं आहे किंवा काही आपण म्हणतो काही असं प्रोग्रेस काही ते काम वगैरे चालू आहे का, जर तसं काही जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धर्मवीर संभाजी महाराज यांचं इथं हे स्थान का निवडलं गेलं असेल, हाच बऱ्या लोकांचा एक प्रश्न असेल. त्याचं रिझन असं असू शकतं की हे
पुण्याचा सेंट्रल भाग आहे, म्हणजे पुणे जरी आणि PCMC जरी वेगळा म्हणजे वेगळं आपण म्हणू शकतो ना, महानगरपालिका वेगळ्या असल्या, पण इकडून काय असतं पूर्ण आपण मुंबई, नंतर आपण म्हणू शकतो नाशिक, नंतर इकडं धुळे जळगाव वगैरे नगरचा अर्धा भाग आपण म्हणू शकतो, आणि इकडं राईट साईडला सातारा, कोल्हापूर, सांगली, पूर्ण मराठवाडा विदर्भ असं काहीतरी हा पॉईंट घेतला असेल बहुतेक, असं माझं म्हणणं आहे बरं का. कारण ही जागा मंजूर केली असेल ते मला काही माहीत नाही जास्त की का मंजूर केली गेलं असेल, पण माझा अंदाज आहे. पण मला वाटतं हा मस्त सेंटर पॉईंट आहे की सर्व भारतभर तर येणारच आहे, पण महाराष्ट्रीयन जेवढे आपले लोक आहेत त्यांना येण्यासाठी हा स्पॉट खूप चांगला आहे. कारण इथं जवळ हायवे वगैरे तो हायवे जवळ असल्यामुळे मित्रांनो हे जे स्थळ आहे आपण म्हणू शकतो की अतिशय आकर्षक असं होणार आहे. कारण हायवे वगैरे जर जवळ असेल ना तर पूर्ण फॅमिली प्रत्येकाकडे कार किंवा हे नसतं, बाईक वगैरे नसतं. तुम्ही ना माझा अंदाज आहे तुम्ही रेल्वेनं पण भविष्यात जर हे काम लवकर पूर्ण झालं तर तुम्ही रेल्वेनं पण येऊ शकतात. कारण हे मोशीमध्ये हे काम चालू आहे. मोशी मित्रांनो भोसरीपासून साधारण एक 7-8 किलोमीटरच्या अंतरावर मोशी एक प्रगत असा एरिया आहे मित्रांनो, की तुम्हाला रात्रभर दिवसभर तुम्हाला इथं तुम्हाला रिक्षा PMT तर रात्री 12पर्यंत असतात, तुम्हाला मिळू शकतात. तर मित्रांनो हे जर काम पूर्ण झालं ना, हा जो स्पॉट आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा म्हणजे बनणार आहे. आणि इथं टुरिस्ट जी लोक आहेत, जे काही आपण म्हणू शकतो जे काही आपण दैवत ज्यांना मानतो, पूर्ण भारत पण कधीही आले काही आले म्हणजे त्यांना रात्री वगैरे तिथं बंदच राहील. पण कोणाला वाटलं की या भागाला आपण भेट द्यावी तर मित्रांनो त्यांचं असं हाल वगैरे काय होणार नाहीत, कारण त्यांना रेल्वेने पण ते लोक येऊ शकतात. जवळच चिंचवड हे स्टेशन आहे. दुसरी गोष्ट जे काही बाहेर भारतभर म्हणजे जे माझा व्हिडिओ बघत असतील त्यांना येण्यासाठी बहुतेक हे पण आहे एअरपोर्ट आहे इथं पुण्यामध्ये, नंतर मेट्रो पण आहेत तुम्हाला पुण्याहून इकडं जवळजवळ चिंचवडपर्यंत, आणि नंतर तुम्हाला दिवसभर टॅक्सी रिक्षा नंतर PMT सर्व गोष्टी इथं आहेत. त्यामुळे हा स्पॉट मित्रांनो अतिशय चांगला हा स्पॉट आहे. तर मित्रांनो व्हिडिओ मी असा सहज बनवलेला आहे. मी माझा असं काही एक उद्देश नाही आहे, पण जो भाग मला आवडला या PIECC जे ग्राउंड आहे अतिशय सुंदर आहे मित्रांनो. ग्राउंड आहे इथं नेहमी काही ना काही एक्झिबिशन वगैरे भरत असतं. मी पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून दाखवत असतो. तर मित्रांनो येताना सहज मी हा व्हिडिओ बनवला, आणि इथला जो आपण म्हणू शकतो जे काही पुतळा वगैरे अतिशय सुंदर मित्रांनो इथं बनणार आहे. तर मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि पहिला जो व्हिडिओ येईल छत्रपती संभाजी महाराज, मी पहिल्याच दिवशी व्हिडिओ काढायचा मी चंग बांधून ठेवलेला आहे. माझं नेहमी लक्षच असतं. तर पहिला व्हिडिओ मी टाकायचा प्रयत्न पण करेल, तो पण तुम्ही बघा. तर चला मग मित्रांनो घेता तुमचा निरोप, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण आपल्याला ही वाट म्हणजे आपण एक आस म्हणत नाही का, आपण एक म्हणून नाही का की वाट बघतो की हे कधी होणार आहे. तर चला तर मित्रांनो घेतो तुमचा निरोप. जय शिवराय, जय शंभूराजे.